हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आळूची भाजी बरेच जणांना वाटतं की घशामध्ये खूप खवखवते किंवा ते आग पडते, तर असं काही नाही. तर मी ज्या पद्धतीने केली आहे ना त्या पद्धतीने तुम्ही करून बघा. काड्या वेगळ्या केल्या, त्याच्या शिरा काढून घेतल्या व बारीक व्यवस्थित चिरून घेतले. पानंसुद्धा एकावर एक लावून बारीक चिरून घेतले. त्यानंतर काय केलं, मोठ्या भांड्यामध्ये ना पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये चमचाभर मीठ घातलं आणि ज्या चिरलेल्या काड्या होत्या आणि पानं होते ते सुद्धा 2 ते 3 वेळेस स्वच्छ अशी धुवून घेतली. तुम्ही बघू शकता, भाजी एकदम स्वच्छ धुवून घ्यायची 2 ते 3 पाण्याने. नंतर कुकरमध्ये भाजी घातली, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि 3 ते 4 शिट्ट्या करून ना व्यवस्थित भाजी शिजवून घेतली. भाजी शिजल्यानंतर ना परत त्याला ना छान असं घोटून घ्यायचं विस्करने. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा हिरवागार अगदी तशाला तसा आहे. त्यामध्ये काय करायचं, चिंचेचा गूळ घालायचं, चवीनुसार गूळ घालायचं. बाइंडिंगसाठी ना आपल्याला बेसन घालायचं आहे. तर बेसन घालून ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ही प्रोसेस ना सगळी इथंच केली की भाजी करायला सोपी जाते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेतलं, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅस लावून घेतला, कढई ठेवली, कढई गरम झाली की तेल घालून घेतलं. तेल तापलं, मोहरी घातली. मोहरी छान तडतडायला लागली की लगेच हळद घालून घेतलं आणि वरतून ना मिक्स केलेली भाजी घालून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. गरजेनुसार आपल्याला पाणी कमी जास्ती घालायचं आहे, तर थोडंसं पाणी घालून घेतलं मी इथं आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं. भाजी साईडला शिजते आहे तोपर्यंत लगेच एक तडका करून घेतला. गॅस लावून घेतला, कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालून घेतलं. त्यामध्ये मोहरी घातली, मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लगेच जिरं घालून घेतलं. जिरं छान फुललं की हिंग घालून घेतलं आणि गॅस बंद करून घेतला आणि वरतून ना लाल मिरची पावडर घातली आणि व्यवस्थित तडका एक छान बनवून घेतला. तुम्ही जर लसूण खात असाल तर तुम्ही लसूणसुद्धा घाला आणि हा तडकाना भाजीत व्यवस्थित घालून घेतला आणि 1 मिनिटभर झाकून ठेवली आणि नंतर तडका व्यवस्थित भाजीत मिक्स केला आणि मस्त अशी इथे आपली आळूची भाजी बनवून तयार झाली. बरेच जणांना वाटतं की आळूची भाजी चुरचुरते, तर तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा. अजिबात चुरचुरणार नाही, 100% गॅरंटी आहे माझी.